योद्धा न्यूज चॅनल। पेठ नगरीत हर हर महादेवचा जयघोष। श्री क्षेत्र वेळेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात संपन्न। मंचर प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील। आंबेगाव तालुक्यातील धार्मिक केंद्र असलेल्या पेठ नगरीचे ग्रामदैवत श्री वेळेश्वर महाराज मंदिरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला। हर हर महादेव, वेळेश्वर महाराज की जय अशा जयघोषानं संपूर्ण पेठ परिसर दुमदुमून गेला होता। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटेचा अभिषेक आणि पूजा, उत्सवाची सुरुवात पहाटेच्या शुभ मुहूर्तावर वेळेश्वर महाराजांच्या शिवलिंगाला करण्यात आलेल्या महाअभिषेकानं झाली। परंपरेनुसार मंदिराचे पुजारी आणि मानकरी यांच्या हस्ते विधिवत पूजा, रुद्रपाठ आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या। सुदामराव कराळे यांचा विशेष आढावा। आमचे प्रतिनिधी सुदामराव कराळे यांनी मंदिर परिसरात जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी मंदिराचे विश्वस्त, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांशी संवाद साधला। इकडे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आभार आहे, इथे शिवलिंग आहे। त्या शिवलिंगामध्ये आपण आता दर्शन पाहू शकतो। या ठिकाणी शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग अतिशय नतमस्तक होण्यासाठी श्रद्धेसाठी या ठिकाणी येत आहे। भाविक भक्त देखील आलेले आहेत, या ठिकाणी दर्शन घेत आहेत। निश्चित इथे आल्यानंतर एक वेगळं समाधान पवित्ररित्या या ठिकाणी लाभलं जाते। वेळेश्वर मंदिर परिसरामध्ये जे भाविक भक्त येत आहेत किंवा मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी खरं तर आपण पाहतोय प्रत्येक वर्षी प्रत्येक महाशिवरात्रीसाठी फराळाचे जे पदार्थ आहेत, अर्थातच केळी असेल, खिचडी असेल, याचं दान या ठिकाणी केलं जातं। हे नेमके कशा पद्धतीने केलं जातं, इथे कोण मदत करतं हे आपण जरा जाणून घेऊया। या ठिकाणी सहकारी आहेत आमचे, त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, तुमचं नाव सांगा पहिलं। मी रवींद्र तुळशीराम तोत्रे, राहणार आदर्शगाव कुरवंडीमध्ये। खरं तर हे जे फराळाचे पदार्थ दिले जातात, हे कशा पद्धतीने कोण मदत करतंय सगळं? आता हा 7 दिवसाचा सप्ताह 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन हा समाप्त होतो। प्रत्येक पारगाव पासून पारगावचा एक दिवस, कारेगाव, भावडी, तुगाव, कोल्हारवाडी असं रोजचं अन्नदान या ठिकाणी होतं। महाशिवरात्रीचं अन्नदान असं समस्त ग्रामस्थ मंडळ आदर्शगाव कुरवंडीचे म्हणजे पूर्ण खिचडी। आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली एक तरुण मंडळ आहे आमच्या इथलं, गणेश क्षीरसागर, किरण दरेकर, किरण तोत्रे, सचिन नथू तोत्रे, गणेश क्षीरसागर, प्रशांत वाघमारे, आकाश गटे दरवर्षी महाशिवरात्रीला जेवढी केळी लागतील, गावची खिचडी आणि त्यांची केळी, असं दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून हे अन्नदान चालू असतं। साधारणतः काल्याचं अन्नदान समस्त ग्रामस्थ मंडळ माळुंजे परिवार यांचं काल्याचं अन्नदान असतं। एकूणच दिवसभरामध्ये महाशिवरात्रीला किती भाविक भक्त येतात आणि त्यांना ते खिचडी वाटप होतं? दरवर्षी साधारण आम्हाला 200 किलोची तांदूळ म्हणजे साबुदाणा तांदूळ आणि त्याला लागणारे इतर मटेरियल अशी खिचडी आम्हाला पुरत होती। परंतु चालू वर्षी भीमाशंकर मंदिर बंद असल्यामुळं अगदी सकाळी 9 वाजल्यापासून इथं लांबच्या लांब रांगा लागल्यात। आतापर्यंत 4000 भाविक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। अजून काही 2 ते 2500 भाविक येण्याची शक्यता आहे। खरं तर आपण ऐकलंय जवळपास तब्बल 4000हून अधिक भाविक अगदी आतापर्यंत येऊन गेले, दर्शन घेतलेले आहेत आणि अजूनही काही भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत, ही भावना यांनी या ठिकाणी व्यक्त केली। आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताला या ठिकाणी जो खिचडीचा जो प्रसाद आहे,
किंवा फराळ आहे तो सगळा दिला जातो. रवींद्र भाऊ तोत्रे या ठिकाणी त्यांनी आपल्याला ही सगळी माहिती सांगितलेली आहे. निश्चित या ठिकाणी असंच या देवस्थानची देखील प्रगती होत राहो. निश्चित देवस्थान म्हटलं की श्रद्धा असते आणि श्रद्धा म्हटलं की प्रत्येकाचा हातभार असतो आणि हातभार लावण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले असतात, मदतीचा हात पुढे करतायत. अशातच आपण पाहतोय रांगाच्या रांगा अगदी सकाळपासून आतापर्यंत आहेत. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर हे जे मंदिर परिसर आहे या मंदिर परिसराला आपला काहीतरी हातभार लागावा याही भावनेतून या ठिकाणी देणगीच्या काही पावत्या दिल्या जातात. या देणगीच्या पावत्यातूनच हे संपूर्ण वर्षभराचं कामकाज या ठिकाणी पाहण्याची पद्धत आणि परंपरा यांची आहे. निश्चित आपण या ठिकाणी आलो आणि निश्चित तोत्रे साहेब तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली आणि आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याबद्दल आपल्याला योद्धा चॅनलच्या वतीने मनापासून धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.